नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ठरलं तर मग या मालिकेतील सगळ्यात गोड कलाकार म्हणजेच आपली लाडकी सगळ्यांची सायली, ती आज आपल्या सोबत आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे निमित्त प्रेमाची व्याख्या काय ही नक्की तिच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर चला तर मग तिच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिली कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि सायली आणि अर्जुन यांच्याकडून आमच्या प्रेक्षकांना आता काय नवीन पाहायला मिळणार आहे? व्हॅलेंटाईन्स डे चालू आहे, आमचा व्हॅलेंटाईन्स डे धमाल असणार आहे. येस. आणि त्यामध्ये सगळ्यांनाच माहितीये की अर्जुन सायली हे लवी डवी कपल नाहीयेत, तर ते टॉम अँड जेरी आहेत. ते Yes. एकमेकांचे चांगले मित्र आहेत आधी, आणि नंतर त्यांचं लग्न झालं. Right. सो आमचा व्हॅलेंटाईन्स वीक पण तसाच असणार आहे, धमाल मस्ती वाला. तो वेगळा काय असं आम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे? ते मी आता नाही सांगू शकत कारण खरंच वेगळं असणार आहे. ओके. त्या कपड्यांसाठी माझ्या ट्रायल्स वगैरे पण झाल्यात आणि खूप क्यूट असं असणार आहे. तर मी आता काही नाही सांगू शकणार, पण सगळ्यांनी बघा ते नक्की, कारण खूप नक्की. मला आम्ही शूट नाही केले अजून, पण मला धमाल येणार आहे. कारण मी काल जे ट्राय केलेत ना कपडे, ते खूप कॉमेडी आणि खूप छान होते. ऍक्च्युली तुला खूप आवडलंय ना? तुला खूप आवडलंय मला राईट? आवडलंय. मग तो प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. म्हणजे मुळात मी सायली काल ते जेव्हा ट्राय केलं ना ते सगळं, तर मला ते असं खूप क्यूट वाटलं सगळं. ते किती क्यूट दिसतोय हा, आणि माझ्या आवडीची गोष्ट आहे ती जी मी ट्राय केली आहे. हा, सो आणि ते मी एन्जॉय केलं ते घातल्यावर. म्हटलं असं वाटलं असं कधी एकदा पुन्हा ते सीन मध्ये घालला आलं होतं आपण. मी नाचून बिचून बघितलं त्यामध्ये हा. कसं वाटतंय मला. मग एकदम असं हे वाटलं एक्साइटेड. हो हो. आणि आज सायली आणि अर्जुन ही जोडी सगळ्यांना आवडते, प्रचंड आवडते. तर त्याच्या मागचं जे श्रेय आहे ते कोणाला देशील तू? श्रेय म्हणण्यापेक्षा एक तर मुळात रायटर्स ज्यांनी सायली आणि अर्जुन ज्या प्रकारे लिहिले, त्यानंतर चॅनलनी एक व्हिज्युअलाइज केलेलं असेल की कशी असली पाहिजे ही पेअर. राईट. आणि मग त्यानंतर आमचे दिग्दर्शक, त्यांनी ज्या प्रकारे अर्जुन आणि सायलीचं रिलेशन मेंटेन केलंय, मुळातच ठरलं तर मग हा अख्खा शो हा इंटर रिलेशनशिप्स वरती आहे. राईट. माझं मधुभाऊंशी असलेलं नातं, प्रतिमाशी असलेलं, सासू सासऱ्यांची, अर्जुनशी. सो ही जी रिलेशन्स आहेत, आणि अर्जुन सायली हे आमच्या डिरेक्टरनी आणि आमच्या चॅनलनी त्यांनी मिळून पूर्ण क्राफ्ट केलं. आणि आज एवढे दिवस तुम्ही सगळेजण काम करताय, सगळ्यात जास्त म्हणजे बोलतो ना केमिस्ट्री जवळची अशी तुझी कोणाशी आहे? अर्जुन असो किंवा प्रिया असो, अश्विन असो, असं कोणाची सगळ्यात जास्त जवळची अशी केमिस्ट्री तुझी? मला ना एक गोष्ट सांगायला इथे जास्त छान वाटेल की पर्टिक्युलरली कोणाशी असं नाही सांगू शकत, कारण तुम्ही बघाल तर आमच्या प्रत्येकाचेच सीन एकमेकांबरोबर चांगले होतात. पण एक बोलतो ना केमिस्ट्री असते की ह्याच्यासोबत सगळ्यात जास्त जमतं. मामांबरोबर म्हणजे मधुभाऊ, हा. प्रिया, दिशा, म्हणजे आमची जी आश्रम गँग आहे ना, हा. त्यातल्या सगळ्यांबरोबर आमचं ना काय माहिती खूप मस्त नातं झालं. आणि शूट पण आमचंच पहिले सुरू झालं होतं. हा, right. त्यामुळे ना आम्ही एकमेकांना त्या स्क्रॅच पासून सुरू केले ना सीन्स आम्ही. राईट. आणि मामांशी म्हणजे मधुभाऊंची तर मी ह्याच्या आधीच्या मालिकेत पुढचं पाऊलला पण काम केलं. बरोबर. त्यामुळे मी तेव्हापासून मॅनिफेस्ट करत होते की मामा तुमच्याबरोबर काम करायचंय. पुन्हा एकदा आणि करायचं. मामा पण मला त्यांची मुलगी मानतात, म्हणजे लिटरली अक्कलकोटला जातात दरवेळेला. माझ्याकडनं मी नाही सांगितलं तरी देणगी देतात. हो, माझ्यासाठी प्रसाद आणतात, माझ्यासाठी दर्शन देवाला सांगतात, काय काय, म्हणजे मामा हे मला मुलीसारखेच मानतात. त्यामुळे मामांशी माझं तसं रिलेशन आहे, आणि मे बी मग ते स्क्रीनवर रिफ्लेक्ट करतं. राईट. आणि अर्जुन आणि सायली हे आपण आजच्या ह्याच्यात म्हणजे जसं मी बघते ते एक वेगळं मोटिवेशन पण होऊ शकतं, कारण ती लव्ह स्टोरीज अशी वेगळी. पहिले ते दोघं मित्र असतात, त्यानंतर ते दोघं एकमेकांना समजून घेतात, मग त्यांचं ते प्रेम बहरतंय. एक ती वेगळीच कन्सेप्ट काहीतरी बघायला. तर त्याबद्दल काय सांगशील? कारण आजची जनरेशन जी आहे ना, जेनची स्पेशली, रादर तर मी पण त्याच जनरेशनची, तरी पण एक बोलतो ना, आज आता ह्या मोमेंटला बघशील तर व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे, आणि आजकालची मुलं आहेत ना, म्हणजे ही जी जनरेशन, ती ना त्या पुरतच घेतात. जसं की चॉकलेट डे झाला, प्रॉमिस डे झाला, हग डे झाला, किंवा व्हॅलेंटाईन्स डे, काही असो, एक तेवढं त्यांच्या त्या लिमिट पर्यंत. तर त्याबद्दल तू काय सांगशील? तुझं काय मत असेल? थँकफुली मी त्या जनरेशन मधली नाहीये. माझी जनरेशन ठहराव या शब्दावर जास्त विश्वास ठेवते, की कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही नात्यात एक ठहराव असला पाहिजे. उथळ नसलं पाहिजे ते, की झालं ना व्हॅलेंटाईन्स किंवा प्रॉम नाईटला कोणीतरी पाहिजे बरोबर, म्हणून आपण त्याच्याबरोबर मैत्री करणं, किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी रमत नाही. मला असं वाटतं की मी मगाशी पण म्हणाले की व्हॅलेंटाईन्स किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातली सेफ प्लेस असली पाहिजे. राईट. की कुठेही असलो जगात आपण, काहीही, तरी ती व्यक्ती बरोबर असली ना की सेफच वाटलं पाहिजे, की लाईफमध्ये काही टेन्शन नाही. आणि मग करेक्ट व्यक्ती लाईफमध्ये असली की हे असे दिवस सेलिब्रेट करावे नाही लागत. एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन्स डे, एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन्स डे. सो मी त्या
काळातली आहे. बट तरी पण आज हे सगळं सिच्युएशनशिप्स बोल किंवा रिलेशनशिप बोल मला हे माहितही नाहीये सिच्युएशनशिप काय असतं हे, मला सॉरी पण मला हे माहितही नाही. राईट, कारण एक बोलतो टाइमपास ते पुरतं म्हणतात काय फ्रेंड्स विथ बेनिफिट्स वगैरे, राईट हे राईट मला हे सगळं हे शब्द माहिती आहेत, पण ह्याचा अर्थ काय हे मला माहित नाही आणि मला समजूनही घ्यायचं नाहीये. कारण मला असं वाटतं की लाईफभर एकाच माणसावर तुम्ही प्रेम करू शकता आणि करत राहावं, ह्यात वेगळी ब्युटी आहे. त्याच व्यक्तीसाठी सगळं करावं, त्याच व्यक्तीशी भांडावं, त्याच व्यक्तीशी जे काही असेल ते, पण त्याच व्यक्तीशी. आणि ह्यामध्ये मला जास्त थ्रिल वाटते की एकाच व्यक्ती बरोबर आपण, म्हणजे किती भारी वाटेल बघ ना की मी माझ्या लग्नाचा 50वा वाढदिवस त्या व्यक्तीबरोबर साजरा करते. लाईफ स्पॅन केलेली किती असतं छान पण की त्याच्यात. तुम्ही एकमेकांबरोबर ग्रो झालेले असता. बरोबर. तुम्ही एकमेकांच्या सगळ्या गोष्टी, फ्लॉज म्हणा, ज्या काही गोष्टी आहेत, तुम्ही एकमेकांबरोबर ग्रो होता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला बाळ झालं तर तुम्ही पण आई पहिल्यांदाच झालेले असता. बरोबर. तुम्ही पहिल्यांदा त्या बाळाबरोबर आई म्हणून पण ग्रो होता. बरोबर. सो मला असं वाटतं की ह्या सिच्युएशनशिप्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला नाही कळत आणि मला नाही समजून घ्यायच्यात. मी जुनी आहे खूप आणि मला तसं जुनंच राहायला आवडेल. आणि ऍक्च्युली ते खूप छान होतं का तेव्हा, म्हणजे कारण आपले आई वडील, आपले आजी आजोबा ह्यांचे तर मी 50-60वे लग्नाचे वाढदिवस पाहिलेले आहेत. सो मला असं वाटतं की काय स्पॅन आहे यार, त्यांची काय मैत्री असेल किंवा Actually. किती वेळा समजून घेतलं असेल एकमेकांना. किंवा अशा रोजच नाही ना आपण आज तुम्ही कुठे फिरायला नेताय असं नसतं. नाही. रोजचं लाईफ हे वेगळं असतं. मुलं बाळ झाल्यावर लाईफ वेगळं असतं. रोज स्वयंपाकात असते बायको किंवा तिच्या कामात असते, नवरा कामात असतो. सो रोजच तुम्ही लवीडवी गुडी गुडी नाही एक्सपेक्ट करू बरोबर. शकत. बट तुमची रिअल गोष्ट असते की कंपॅनियन्स राहणं एकमेकांचं. राईट. सो तुम्ही कंपॅनियन राहूच शकता लाईफ टाईमसाठी आणि मला ते आवडेल जास्त. ते सगळं आणि ऍक्च्युली ते खूप छान आहे, कारण तेव्हा जेव्हा कारण तुला सांगू उथळ राहणं ना ह्यामध्ये किती थकवा आहे यार. खूप. म्हणजे किंवा हे जे सिच्युएशनशिप्स किंवा ह्या ज्या काही गोष्टी असतील हे हे खूप दमवणार आहे. त्यापेक्षा एकाच माणसावरती तुम्ही विसावलायत, हेच खूप मोठी आणि शांत गोष्ट आहे लाईफ मधली. आणि मी तशावाली म्हणजे त्या टाईपची आहे. आणि तसंच असावं. ऍक्च्युली मी पण त्या विचारायची, म्हणून मी तुला हा क्वेश्चन केलं की तुझं मत काय असेल. आणि तर खरं मला खूप लोक म्हणतात काय बोर आहेस यार वगैरे, म्हटलं हो आहे बोर, आता काय करू मी. बट ऍक्च्युली ते प्युअर आहे खरंच. कारण मला नाही जमत हे असं टाइमपास वगैरे नाही, झेपतच नाही. जे तू बोललीस ना ते म्हणजे actually अफेअर करू तर लग्नासाठीच, बरोबर. अजिबात नाही. नाही तर ऍक्च्युली आणि ठरलं तर मग या सिरियल सुद्धा, म्हणजे ही जी मालिका आहे तुमची सगळ्यांना खूप आवडते. तर ठरलं तर मग याच्यासाठी एक जर गाणं डेडिकेट करायचं झालं तर तू कोणतं करशील? तुला खरं सांगू ठरलं तर मग ही मालिका माझ्या लाईफ मध्ये ज्या प्रकारे आली ना ते गाणं मी डेडिकेट करीन. कारण ती त्या प्रकारे माझ्या लाईफ मध्ये आली, कोणतं ती वालं? तितकी स्पेशल आहे. हिंदी गाणं चालेल? चालेल, गाऊन सुद्धा दाखवलंस तरी. अरे बापरे, तुझ्या 2 व्हॉइस दिवस मध्ये. ट्रीटमेंट घेते. नाही नाही, तुझ्या ह्याच्यात गाऊन दाखव ना, चालेल. जाने कितने दिनों के बाद गली में आ चांद निकला, तुम आए तो आया मुझे याद, गली में आ चांद निकला. अशी आली आहे ही मालिका. म्हणजे असं तितकी सरप्राईज special आहे, हो. इतकी स्पेशल आहे ती तुझ्यासाठी. कारण मी खूप थांबले होते आणि त्यानंतर हे प्रोजेक्ट आले आणि ते तितकंच स्पेशल आहे, त्यामुळे ते तितकं इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे खरंच. आणि आता बघ, आता हे डेज चालू आहेत. आताच आपला हे रोज डे झाला, प्रॉमिस डे झाला अँड आज चॉकलेट डे आहे, राईट? तर आज तुझ्या सेटवरती किंवा तुमचे जे आहेत को आर्टिस्ट म्हण किंवा कोणी तुझ्या सपोर्टमध्ये कोणीही, जरा सेटवरती सपोज आज तुझ्याकडे एखादं रोज आहे आणि त्या एका व्यक्तीला द्यायचं झालं रोज, तर ते तू कोणाला देशील? बापरे, एकाच व्यक्तीला? हा. ती सगळे धरून फटकवतील मला. नाही, एका व्यक्तीला तुला द्यायचं, ती खरंच खूप त्यांना द्यायचं, ते कोणी असू शकतं. माझे मामा, म्हणजे आमचे जे समोरच आहेत, कामातच आहेत. सो दीपक मामा आमच्या साईटवरचे स्पॉट दादा आहेत, खूप सिनियर आहेत आणि ते माझे पर्सनल दादा पण आहेत. माझ्या प्रत्येक इव्हेंटला पण ते माझ्या बरोबर असतात आणि लिटरली मुलीसारखं कोणी सांभाळेल मला सेटवर तर माझे दीपक मामा आहेत. आणि मी औषधं घेतली आहेत की नाही, मी नीट जेवतीये की नाही, मला बरं वाटतंय की नाही, वेळेला मला दटावणं, ओरडणं, हे सगळं ते करत असतात. एक मुलीसारखी काळजी. एक मुलीसारखी काळजी. त्यामुळे मला असं असतं ना की मी जरी विसरले ना तरी मामा नाही विसरत. ते माझ्या सकाळच्या गोळ्या, दुपारी जेवल्यानंतरच्या गोळ्या, हे खा ते खा, 4 वाजता मला काय लागतं, ग्रीन टी, हे सगळं ते करत असतात, काळजी घेतात व्यवस्थित. आणि ना काम आहे म्हणून नाही करत, आपुलकीने, प्रेमाने करतात. आणि इतकी सिनियर व्यक्ती, त्यांचं वय पण जास्त आहे, पण तरी सुद्धा ते ज्या प्रेमाने करतात ना, ते मला असं वाटतं की यार हे शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मी ते रोज मामांना देईन. आणि जर एखादं चॉकलेट द्यायचं झालं, आज चॉकलेट डे आहे, त्यानिमित्ताने जर एका व्यक्तीला जर चॉकलेट द्यायचं झालं तर ते चॉकलेट तू कोणाला देशील? प्राजक्ता ताईला देईन. प्राजक्ता ताईला. का? कारण अगेन एवढी सिनियर ऍक्टर आहे,
पण कधीच एवढ्या 3.5 वर्षात तिने जाणवू दिलं नाही की ती किती सिनियर आहे. आणि ह्यातच तिचा मोठेपणा आहे. आणि अल्लड आहे ती अजूनही, म्हणजे आम्ही तिला ओरडतो. तिच्या पटकन डोळ्यात पाणी येतं, तिला वाईट वाटतं, तिला तिला कळत नाहीत बऱ्याचशा गोष्टी, सो आम्ही तिला ओरडत असतो. सो मला असं वाटतं की ती आमच्या रूम मधली एक छोटीशी क्यूट प्राजू आहे, त्यामुळे तिला चॉकलेट. तिला चॉकलेट. आणि जर एखादं प्रॉमिस करायचं झालं, कोणतंही असू शकतं, असं नाही की रिलेशनशिपच्या बाबतीत मी बोलते, प्रॉमिस करायचं झालं स्वतःबद्दल की नाही, तर कोणाला करशील? म्हणजे असं मी स्वतःलाच प्रॉमिस करेन. मला असं वाटतं की स्वतःलाच प्रॉमिस हे करीन की कितीही डिफिकल्टीज आल्या तरीही रडत न बसता, म्हणजे सायली जशी की रडायचं नाही, लढायचं. लढायचं. मी पण तशाच वृत्तीची आहे आणि मी स्वतःला हे आधीच प्रॉमिस केलेलं आहे रादर, की कितीही नेगेटिव्हिटी आली किंवा काही तरी नाही रडायचं, नाही थांबायचं. थांबायचं नाही, लढत राहायचं. जशी सायली प्रत्येक सिच्युएशनला फेस जेवढे करते. जास्तीत जास्त माणसांना हेल्प करता येईल तेवढं करायचं, किंवा आपला काहीतरी उपयोग होऊ दे आयुष्यात कोणाला तरी, हे मी ठरवलेलं आहे. आणि खरंच हे खूप छान आहे, कारण सायलीचं कॅरेक्टरच इतकं गोड आहे ना, ती सगळ्यांना हेल्प करते. तिच्या बोलतो ना, किती कटू असं कठोर वागायला झालं तरी पण ती त्या माणसाला नाही तसंच वागायचंय. कारण मी आताच मोनिका ताई सोबत बोलले, ती पण बोलली की सायलीचं कॅरेक्टर तिला सगळ्यात जास्त आवडतं. सायली ही अशी बोलते गोड मुलगी आहे की ती सगळ्यांना सांभाळून घेते आणि ती ऍक्च्युली सगळ्यांना आवडते. मला आज खरंच एक बोलतो ना, वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं की नाही, असं को ऍक्टर त्याचं इव्हन कॅरेक्टरही आवडणं, ती पण खरंच खूप कौतुकाची बाब आहे. आमच्याकडच्या मुली, तुला सांगू का, ह्या सेटवरती रोज काय यावं असं वाटतं ते केवळ इथल्या मुली. आम्ही ना, आमची एक गर्ल गँग आहे. आणि तुला माहिती असेल की नेहमी आपण ऐकतो कॅट फाईट होत असतात, मुलींचा आपापसात खूप वाद. Right. तर नाहीये तसं. काहीच नाही. इथल्या सगळ्या मुली एकमेकांच्या चिअर लिडर आहेत. मोनिकाची प्रेग्नन्सी असो, तिच्या बाळाचं डोहाळे जेवण आम्ही केलं होतं आधी, तिचं बोरनाण केलं आम्ही. सो या सगळ्या गोष्टी आम्ही सेटवर करतो, असं फॅमिली करतो. आणि इथल्या सगळ्या मुली एकमेकींना खूप अटॅच्ड आहेत. बरोबर. सो दॅट इज द प्लस पॉइंट ऑफ. आणि असं बॉन्ड असं घट्ट धरून ठेवलेलं आहे म्हणजे आम्ही तुम्ही एकमेकींना, तुला सांगू, मागणं कांदे नाही सोडत. जे वाटतं ते तोंडावरती बोलतो. बोलू. आणि जे काय आमचं तिथे, त्यामुळे आम्ही खूप एकमेकींशी छान राहतो. आणि आम्ही एकमेकींना खूप चेअर अप करत असतो. सो ती बेस्ट गोष्ट आहे. तो सपोर्ट असणं आणि एकमेकींना असं वुमन पॉवर आहे ती आमची. वुमन पॉवर. आणि ऍक्च्युली ती खरंच खूप छान आहे. ती असावीच, फिंगर क्रॉस, ती असावीच प्रत्येक ह्याच्यात असावी. आणि खरंच आज तुझ्यासोबत इतकं छान वाटलंय बोलून, विचारू नको, जे आहे ते तू ओपनली बोललीस. सो थँक्यू सो मच. आपण भेटू पुन्हा. येस. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही खूप कमी वेळेत ठरलं तर मगला खूप प्रेम दिलं. आणि आता 3.5 वर्ष झाली आम्हाला, जवळजवळ 1100 एपिसोड्स होतील आता, तरीही तुमचं प्रेम तसंच आहे. तर मी आधी एकतर सगळ्यांचे आभार मानेन, कारण प्रेक्षक तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात. असंच प्रेम राहू द्या. आणि ह्यापुढे आता खूप जास्त घडामोडी आहेत मालिकेत, तर प्लीज बघत राहा, एकही एपिसोड सोडू नका. त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग सोमवार ते रविवार रात्री 8:30 वाजता, फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू. थँक्यू.